नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। 2013 ते 2021 या दरम्यान झालेले जे TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2 आहेत, या दोनही पेपरमधील मराठी व्याकरणाचे 420 प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये त्यांचं वाचन करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला मराठी व्याकरणाचे प्रमुख कोणते टॉपिकवर क्वेश्चन विचारले आहेत, प्रश्नांचा प्रकार आणि स्वरूप कसं आहे, जेणेकरून आपल्याला अभ्यासाला त्याचा फायदा होईल। ज्या विद्यार्थ्यांना इयर वाईज व्हिडिओचं विश्लेषण पाहायचं आणि ऐकायचं आहे, असे विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकतात। इयर वाईज आपण पेपर क्रमांक 1 चे 7 व्हिडिओ आणि पेपर क्रमांक 2 चे 7 व्हिडिओ असे 14 व्हिडिओच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। तुम्ही इयर वाईज फक्त क्लिक करून प्रत्येक इयरच्या मराठी व्याकरणाच्या व्हिडिओचं विश्लेषण पाहू शकता। इथे फक्त आपण प्रश्नांचं वाचन करत आहोत। 2021 मध्ये झालेला जो TET पेपर क्रमांक 1 आहे, त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात। प्रश्न आहे, पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? मधुने लाडू खाल्ला असेल, मधुने लाडू खाल्ला होता, मधु लाडू खातो, मधुने लाडू खाल्ला आहे। तर पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे मधुने लाडू खाल्ला आहे। भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते? तर भुजंग प्रयात वृत्तातील गण आहेत य य य य, पर्याय 2। नेक्स्ट, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते, या ओळीतील अलंकार कोणता? तर या ओळीत अलंकार आहे अनुप्रास। पुढीलपैकी औष्ठ्यवर्ण कोणता? तर औष्ठ्यवर्ण आहे भ। आता आपल्याला कवितेवर आधारित प्रश्न विचारले आहेत। कवितेवर आधारित कवितेचं वाचन करायचे आणि मग तुम्हाला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत। जसं प्रश्न क्रमांक 5, या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? तर अपंगाचे, पर्याय 3। त्याचे हात पाय का थरथरत होते? तर उपासामुळे, पर्याय 2। दीनबंधू कोणास म्हटले आहे? तर मजुरास म्हटले आहे, पर्याय 3। आणि भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले? तर मजुराने भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले, म्हणजे पर्याय 2। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? तर केशवसूत म्हणजे के दामले, ठीक आहे, पर्याय 2। पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? तर पुढील वाक्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह असायला हवं, पर्याय 4। धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर पहिले पारितोषिक म्हणल्यावर अभिनंदन पत्रच ते असेल, पर्याय 2। कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द? तर कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा हजार जवाबी। लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? तर 6 फेब्रुवारी 2015। पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर सदानंद मोरे। सभा या शब्दाचे लिंग कोणते? तर सभा या शब्दाचे लिंग आहे स्त्रीलिंग। तुम्ही स्वतःला काय समजता? यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? तर यातील अधोरेखित सर्वनाम आहे पुरुषवाचक व आत्मवाचक, अर्थात तुम्ही स्वतःला। उतारा आहे, या उतार्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले। तर ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता आहे? तर
जगातील सर्वात पवित्र माणूस ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते. मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? तर मनुष्याला आरोग्य व संपत्ती निर्दोष व उद्योगी जीवनामुळे मिळते. त्यानंतर आळशी मनुष्य कसा असतो? तर तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो. त्यानंतर धैर्यशील माणूस कसा ओळखावा? तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. त्यानंतर नेक्स्ट, टवटवीत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर टवटवीतचा विरुद्धार्थी शब्द असेल मलूल. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यातील चूक दुरुस्त करायची आहे. तर आपल्याला इथं वेळात ऐवजी वेळेत असं पाहिजे होतं. वेळात ऐवजी वेळेत म्हणजे पर्याय 3 उत्तर आपण घेऊया. साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? ठीक आहे, तर साखर आहे, सार आहे, सार होईल, वडी आणि नंतर आहे साडी. ठीक आहे, तर साडी बी होईल, परंतु वडी हा शब्द त्याच्यामध्ये नाही. धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर धूम ठोकणे म्हणजे वेगाने धावणे. पुढीलपैकी कोणती रूपे रची नाहीत? तर रची रूपे यापैकी नाहीत असं उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर पुढीलपैकी अचूक शब्द कोणता आहे? तर अचूक शब्द पर्याय क्रमांक 1 मधील पुनर्वसन. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत? तर आता आणि इकडे हे क्रियाविशेषण आहेत. पुढीलपैकी धातू साधित विशेषण कोणती? तर धातू साधित विशेषण म्हणल्यावर ही जोडी वाहती नदी. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? तर गवळी धार काढतो. मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता? तर मराठीतील आद्य गद्य ग्रंथ आहे लीळा चरित्र. त्यानंतर 2020 मध्ये जो TET पेपर क्रमांक 1 झाला होता त्या पेपरचं वाचन करूयात. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर अशुद्ध शब्द आहे पर्याय 1 मधील अशुद्ध शब्द आहे, कारण याला दीर्घ उकार पाहिजे ळला. ठीक आहे, इतर रस्व आहेत म्हणून तेच अशुद्ध आहे. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. तर अर्थाच्या दृष्टीने गटात न बघा, हय, तुरग, वारू, गज. तर गज काय वेगळा आहे हा पर्याय 4. घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा. पिलखाना, पागा, गोठा, आरामगृह. तर घोडे बांधण्याच्या जागेला आपण पागा म्हणतो. पुढीलपैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता? योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय तर हात टेकणे हा पण एक वाक्प्रचार आहे. आणि 2 आहेत बघा इथं उत्तर दिलेले. कान फुटणे असा सुद्धा एक वाक्यप्रचार आहे. म्हणजे कान फुटणे म्हणजे ऐकू न येणे, आणि हात टेकणे याचा अर्थ होईल नाईलाजाने माघार घेणे किंवा निरुपाय होणे. ठीक आहे, हे मात्र वाक्प्रचार नाहीत, म्हणून 1 व 2 अशी उत्तरं दिलेत की मध्ये. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर कॅन्सल केला आहे, कदाचित अधोरेखितच नाही आहे तिथं, म्हणजे ॲक्च्युअल पेपरमध्ये पण नव्हतं तसं, म्हणून हा परीक्षा विभागानं प्रश्न कॅन्सल केला आहे. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे बोलाविण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? तर मग आपण त्यांना बोलवायला लागलोत ना आपल्या कार्यक्रमाला, तर ते निमंत्रण पत्र आहे. निमंत्रण पत्र पर्याय 4. श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती आहेत? ठीक आहे, तर
श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण ज्यावेळेस तुम्ही फोड करताल त्यावेळेस 11 वर्ण त्याच्यामध्ये आहेत. पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी काय आहे? शुक सरिता. कारण इथं शुक म्हणजे पोपट होते आणि सरिता म्हणजे नदी होते. म्हणजे इथं काही नाही, तर पोपट पोपटीन पाहिजे तर असं तरी पाहिजे होतं किंवा रागोमैना असं काहीतरी पाहिजे होतं, म्हणून हेच काय चुकीचं आहे. ठीक आहे. तसं तुम्ही विशेष माहितीसाठी तुम्ही या इयर वाईज व्हिडिओचं विश्लेषण बघू शकता. एक तर आपल्या टेलिग्रामला पण त्याच्या लिंक मिळतील, व्हॉट्सअप चॅनलला मिळतील किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जातील. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी ही ओळख नाही म्हटलंय. ठीक आहे. तर काय तर ते गायकाच्या संदर्भात बघा, मिसाईल मॅन म्हणतात, शास्त्रज्ञ आहेत, माजी राष्ट्रपती पण आहेत, तर गायक नाहीत, म्हणून गायक उत्तर घेऊ. पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात? तर बालिका दिन म्हणून साजरा करतात तर 3 जानेवारी. आपल्याला माहीत आहे की त्या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर गीताई ग्रंथाचे लेखक आहेत विनोबा भावे. पिशवीत काय आहे कुणालाच माहीत नाही. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आणि अधोरेखन आहे कुणालाच. ठीक आहे. तर कुणालाच, तर ह्या कोणता सर्वनाम आहे? अनिश्चित सर्वनाम असेल तो, अनिश्चित सर्वनाम. पुढील वाक्यात विशेषणाचा प्रकार कोणता? विशेषणाचा प्रकार, तर परीक्षा विभागानं हा देखील प्रश्न कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 4ही विशेषणाचे प्रकार येतात म्हणून कदाचित त्यांनी हा प्रश्न कॅन्सल केला. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. या वाक्यातील काळ ओळखा. तर असेल म्हणल्याच्या नंतर आपल्याला कळतं की हा साधा भविष्यकाळ आहे. वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते? वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते बघा. तर स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह आहे, स्वल्पविराम आहे, पूर्णविराम, संयोग चिन्ह नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. संयोग चिन्ह म्हणजे असा डॅश कुठं दिसत नाही ना, म्हणून हेच उत्तर आहे. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? तर उपसर्ग घटित शब्द आहे प्रतिसाद. कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द. ठीक आहे. कमळला नसलेला शब्द बघा, अंबुज आहे, नीरज आहे, पंकज आहे. अग्रज हा त्याच्या समानार्थी नाही, कारण अग्रज म्हणजे ते आपण मोठा भाऊ किंवा आधी जन्मलेला म्हणतो ना. ठीक आहे. म्हणून तेच उत्तर आहे अग्रज. आता कवितेवर आधारित प्रश्न आहे, तर प्रश्न क्रमांक 48 ते 51. तर याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्हाला डायरेक्ट उत्तर बघूया. 48, कवी कुणाकडे मागणे मागत आहे? तर 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे परमेश्वराकडे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? तर वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द कुठं कवितेत आपल्याला दिसत नाही. त्यानंतर नेक्स्ट, कवी कोणते मागणे मागत नाही म्हटले? तर कवी फुलांचा भार देठांनी सोसावा असं काही त्याच्यामध्ये ते दिसत नाही त्या कवितेमध्ये. कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? तर शेवटची इच्छा आहे फुलांचे रंग व्हावे, पर्याय 3. त्यानंतर आता उतार्यावर आधारित प्रश्न विचारलेत, क्वेश्चन क्रमांक 52 ते 55. ठीक आहे. तर आपण डायरेक्ट उत्तरे घेऊयात. उतार्यातून पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर शाहू महाराज हे मनाने संकुचित होते, हे उतार्याच्या संदर्भानं चुकीचं विधान आहे, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही? तर आश्चर्य या अर्थाचा शब्द उतार्यात येत नाही आहे. शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती? तर वारसाबद्दल. शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे? तर B आणि C म्हणजे गुणी कर्तृत्ववान लोकांना आणि पीडितांना.
त्यानंतर म्हणजे उत्तर घ्यावं लागेल आपल्याला पर्याय 4 बी आणि सी. विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती आहे? पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती आहे? तर आजी आजोबा, तर हे विरुद्धलिंगी होईल. कोवळे लहान, कोवळे लहान, तर ते वेगळंच होईल ना, लहानच्या विरुद्ध मोठे असं काहीतरी पाहिजे होतं, म्हणजे हे होत नाही, हे होत नाही. शिखर माथा, तर ते समानार्थी होईल, म्हणजे हे बी उत्तर नाही. आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची नवे जुने, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर पर्याय 4. पूजा उद्या येणार आहे ना, पूजा उद्या येणार आहे ना, तर हे प्रश्नार्थी आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढीलपैकी वचनांची योग्य जोडी कोणती आहे? वचन असणारी योग्य जोडी, तर दगड दगडे, तर दगड दगडच असते. कागद कागदे, तर ते बी चुकीचे, कागद कागद असते. पुस्तक पुस्तके, तर ही योग्य आहे. कपडा कपडी, तर कपडा कपडे पाहिजे होतं, हे आपल्याला लगेच लक्षात येतं. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. कुत्रा भुंकू लागताच मुळे पळू लागली, तर क्रियापदाचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद. पळू हे धातुसाधित आणि लागली हे लगेच आपल्याला लक्षात येतं की संयुक्त क्रियापद. आणि शेवटचा प्रश्न आहे, चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल? तर आता मन तयार होती, देखल्या देवा दंडवत, आणि मग याच्यामध्ये वात असा शब्द तयार होतो पर्याय 4 ची निवड केल्याच्या नंतर. त्यानंतर आता आपण 2018 मध्ये जो झालेला TET पेपर क्रमांक 1 आहे त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, वाक्यातील विशेषण कोणते? मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. आपलं उत्तर आहे ओलीचिंब. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील काळ ओळखा. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रीती भविष्यकाळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पुढील वाक्यातील चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? आजोबा राजूला म्हणाले, कॉमा इंटू इनोटेड कॉमा, शाब्बास मला तुझा अभिमान वाटतो, उद्गारवाचक चिन्ह इनोटेड कॉमा क्लोज. तर उत्तर आहे उद्गारवाचक चिन्ह. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? तर आलोक हा शब्द उपसर्ग घटित नाही. नेक्स्ट आहे, नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर तो आहे ऑप्शन नंबर 4 दूध. कविता दिली प्रश्न क्रमांक 36 ते 39. कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहेत? तर भीमा नदीकडून. पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमधील विशेष नाही? तर भान हा पर्याय. देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतात, याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? तर दान करणाऱ्याची वृत्ती आपणाकडे घ्यावी. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? तर उत्तर या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला नाही. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर आशीर्वाद हा शब्द अशुद्ध आहे. तर मुख्य व्हिडिओ जो 2018चा आहे त्यामध्ये आपण सर्व पर्यायसहित सांगितलं आहे की काय शुद्ध काय अशुद्ध, कसं, का, कारण. पुढे आहे, पुढीलपैकी वेगळा शब्द कोणता? तर सविता हा शब्द वेगळा आहे. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. तर देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या, तर हुतात्मा. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे टिंबटिंब, तर डोळे निवले. खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असतो. तर क्रियाविशेषण अव्यय आहे. अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे आहे? तर ते तक्रार पत्र या प्रकारचे आहे. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? पु ल देशपांडे यांना. मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? मुकुंदराज.
पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी यामध्ये बदलत नाही? तर हरिण. आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण आहे? तर लता मंगेशकर. पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? तर घ. पुढे 51 ते 54 पॅसेजवर आधारित आहेत. 51चं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, धाडसाने सुरू केलेला व्यापार घातकच ठरतो. पुढे आहे स्मिथ यांचा वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिण्याचा दृष्टिकोन कसा होता? तर तो व्यापारी हा दृष्टिकोन होता. व्यापार वृद्धीसाठी महत्त्वाची नसलेली खालीलपैकी बाब कोणती? तर जाचक बंधने. भांडवलशाही समाज रचनेचा पाया घालत गेला यामागचे मुख्य कारण म्हणजे स्मिथ यांच्या अर्थशास्त्रीय सूत्रांचा अभ्यास. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर तो अनास्था हा आहे. पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? तर यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? तर पोते. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. तर हे शक्य क्रियापद आहे. पुढे चौकटीतील अक्षरात योग्य म्हण तयार करायची आहे. तर 3ऱ्या आणि 8व्या अक्षरावरती म्हण तयार होते. कोणती तयार होते? की तळे राखी तो पाणी चाखी. 2018चा शेवटचा प्रश्न आहे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? तर हा जो प्रश्न आहे हा कॅन्सल झालेला आहे. आता आपण 2017चा पेपर बघूयात. सुरुवातच पॅसेज आहे. 31 ते 34 क्वेश्चन हे पॅसेजचे आहेत. प्रश्न 31 आहे आपला. वरील उत्तरासाठी योग्य शीर्षक निवडायचं आहे. तर ऋतुबदल हे योग्य शीर्षक आहे. क्वेश्चन 32 हा कॅन्सल झालेला आहे. 33 आहे गंधवतीच्या सर्जनाचा बहर. 34 आहे की पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द उत्तरात आला आहे? तर तो शब्द आहे प्रभात. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. प्रकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. तर पुल्लिंगी आहे पक्षी हा शब्द. पुढीलपैकी एकवचन अनेकवचन यांची अयोग्य जोडी निवडायची आहे. तर ती वार आणि वारा असं आहे. तर वारा वाराच पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा. तर कठीण समय येता कोण कामास येतो. उत्तर आहे आपल्या या प्रश्नाचं कठीण समय येता कोण कामास येतो. तर घडी हा याचा समानार्थी शब्द आहे. पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय कोणता? तर हा प्रश्नसुद्धा कॅन्सल झालेला आहे. नेक्स्ट आहे की वाक्यातील प्रकार ओळखा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. तर हे संयुक्त वाक्य आहे. पुढील वाक्यातील चुकीचे विरामचिन्ह कोणते? बाई म्हणाल्या कॉमा पुढील पानावर उदाहरणे सोडवा. तर यामध्ये अपसारण चिन्ह हे चुकीचं म्हणून आलेलं आहे. अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा. कोण आहे रे तिकडे? तर कोण आहे रे तिकडे हे काय आहे? सर्वनाम आहे. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. तर हे शुद्ध क्रियापद आहे. नैऋत्य या शब्दातील वर्णांची संख्या किती? तर आपण नैऋत्य शब्द फोडला तर त्यामध्ये 7 वर्ण येतात. ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणा यांना महत्त्व आहे असा पत्र प्रकार म्हणजे तर निमंत्रण पत्र. योग्य समूहदर्शक शब्द निवडा. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने रचली. काय रचली? तर उतरंड रचली. चौकटीतील अक्षरापासून तयार होणारे अर्थपूर्ण कितव्या अक्षराचे अक्षर वाहनाचे नाव आहे? तर बघा 13वे आणि दुसरे ऑप्शन नंबर 3. काय तयार होते? म्हण काय तयार होते यामधून? उथळ पाण्याला खळखळाट फार. तर 13वा शब्द काय येतो? र आणि दुसरा काय येतो? थ. रथ हे एक वाहन तयार होतं आहे. सगळेच एकाच वेळी कशी येतील या वाक्यातील काळ ओळखा. साधा भविष्यकाळ.
मोफत पाणी मिळवण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. तर पाणपोई. पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही असं विचारलंय? तर सबब. ज्याला जे हवे त्याला ते मिळे देवा ही काय आहे? एक प्रकारची आज्ञा आहे. मग आज्ञेमध्ये उपप्रकार प्रार्थना. पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही असं आपल्याला विचारलेलं आहे? तर कार हा उपसर्ग नाही. पुढे आहे की पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? संत एकनाथ यांची रचना. सरकारी आदेशाची टिंबटिंब तिला चांगलेच महागात पडले पायमल्ली करणे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे काय आहेत? तर बालकवी आहेत. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर व्यंकटेश माडगुळकर. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे? तर तो आहे सरिता. आणि क्वेश्चन 57 ते 60 हा कवितेवर आधारित आहे. वळणावरून वळून वाहते. तर प्रश्न क्रमांक 57 आहे की कवितेमध्ये कोणाचे वर्णन केले आहे? तर नदीचे वर्णन केले आहे. सरिता मलिन का होते? तर ती सर्वांचे नकोपण घेते. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द कवितेत आला नाही? तर नम्र. आणि पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेतील वर्णाशी जुळणारा नाही? तर नदी स्वतःबद्दल घमेंड आहे. दोन 2016 मध्ये झालेला जो TET पेपर क्रमांक 1 आहे त्या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचं वाचन करूयात. सुरुवातीलाच प्रश्न क्रमांक 31 ते 34 या दरम्यान आपल्याला उतार्यावर आधारित प्रश्न विचारलेत. तर हा उतारा आहे आणि प्रश्न आहे उतार्यातील कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिता येतो? तर आदरणीय आपण पत्रात मायना म्हणून शब्द वापरतो. तिरुवल्लुर यांच्या पुस्तकाला कोणती उपमा दिली आहे? तर यांच्या पुस्तकाला उतार्यानुसार उत्तरे आयुष्य संहिता. उतार्यातील नोबेल पुरस्कृत लेखक कोण? तर डॉक्टर अलेक्स कॅरेल. त्यानंतर उतार्यातून उतारा लेखकाची कोणती विशेष वृत्ती अधोरेखित झाली आहे? तर आवडती पुस्तके हृदयाच्या कप्प्यात जपणे ही. खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा. तर रीती वर्तमान काळी वाक्य आहे तो नेहमीच उशिरा येतो. शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? तर 4. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. तर उत्तर आहे नवलाई. खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध नाही? तर शुद्ध नसणारा शब्द आहे तज्ञ. वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखा. तर रान या नामाचे लिंग आहे नपुसक लिंग. पुढील अपूर्ण मन पूर्ण करायचे. अन्न छत्रात जाऊन डॅश डॅश. तर अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये. वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता? तर वडील मंडळीस आपण तीर्थस्वरूप हा मायना लिहितो. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग करतात? तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द लिहिताना आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? तर त्यास आपण वाक्प्रचार म्हणतो. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. तर समानार्थी नसलेला बघा
सरोज, पंकज, राजू आहेत, तर पद्म हा समानार्थी नाही आहे. त्यानंतर धान्य पाखडण्याचे साधन, तर त्याला आपण सूप म्हणतो. गटात न बसणारा शब्द गाय, वासरू, लेकरू, फूल, तर याच्यामध्ये फूल हा वेगळा आहे, कारण इथं ती गाय, ते वासरू, ते लेकरू, मात्र इथं ते फूल असं येतं. ठीक आहे. म्हणजे यानुसार गाय पण उत्तर येतं, कारण इथं ते वासरू, ते लेकरू, ते फूल, गाय पण उत्तर येतं आणि फूल पण उत्तर येतं. तर आन्सर कीमध्ये 2 उत्तर आहेत. त्यानंतर विद्यार्थी चुकीची जोडी ओळखा, विरुद्धार्थाची चुकीची जोडी ओळखा. ठीक आहे. चुकीचे विरुद्धार्थ बघा, प्रासाद आणि राजवाडा हे तर समानार्थी झाले ना, म्हणून तेच उत्तर आहे, कारण आपल्याला चुकीचं ओळखा म्हटलेत. कारण बघा, कृतज्ञ, कृतघ्न चुकीचं म्हणजे विरुद्धार्थी बरोबर आहे. गुळगुळीत, खडबडीत विरुद्धार्थी बरोबर आहे. शिक्षा, बक्षीस विरुद्धार्थी बरोबर आहे. कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? कोणत्या नामाचे? घड्याळचं घड्याळे होतं, आसूचं आसवे होतं, पाणीचं पाणीच राहतं, म्हणून हेच उत्तर आहे. कारण पिल्लूचं पिल्ले होतं. सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द कोणत्या जातीमध्ये येतो? तर तो येईल विशेषणामध्ये. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता? तर ते आहे भावकर्तृक क्रियापद. सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात? तर सर्वनामाचे एकंदर 6 प्रकार पडतात. हो, तर अगदी बरोबर, 110 मोहरा होत्या. वाक्य प्रकार ओळखायचा आहे, तर हा होकारार्थी असेल. मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता? तर तो आहे मान्य या शब्दापासून, तर तो आहे अमल्या. अमान्य असा शब्द येतो, अमान्य म्हणजे पर्याय 4. खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? तर आणि आहा हे स्वरादी वर्ण आहेत. प्रसिद्ध लेखक चित्र्य खानोलकर यांचे टोपण नाव, तर त्यांना आरती प्रभू म्हणतात. ययाती या साहित्य कृतीचा लेखक, तर आपल्याला माहिती आहे की ययाती ही वि.स. खांडेकरांची कादंबरी आहे. कविता वाचायची आहे आणि त्यानुसार क्वेश्चन क्रमांक 57 ते 60ची उत्तरं द्यायची आहेत. तर 57चं उत्तर आहे प्रारब्ध, 58चं उत्तर आहे कस्तुरी, 59चं उत्तर आहे कुंभ आणि 60चं उत्तर आहे कस्तुरी धुंद होईल, म्हणजे पर्याय 2. आता आपण 2014मध्ये जो TET पेपर क्रमांक 1 झाला होता त्यामधील प्रश्नांचं वाचन करूयात. सुरुवातीलाच उतारा दिलेला आहे, तर उतार्यावर आधारित प्रश्न क्रमांक 31. आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? तर आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे गतिमानता. मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला उतारात शोधायची आहेत. अस्तित्वाची जाणीव. शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही म्हटलंय? तर स्थितिशीलतेचे. आणि शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? तर उत्तर आहे दुसऱ्याचा गुलाम, म्हणजे पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ग्राह्य त्याचा विरुद्धार्थी आहे ताज्य. माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? तर माधव भित्रा नाही
याचे होकारार्थी वाक्य होईल माधव शूर आहे, म्हणजे पर्याय 2. पिसूचं अनेक वचन, पिसू या शब्दाचं अनेक वचन आहे पिसवा. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? तर सकर्मक क्रियापद आरोही लाडू खाते, म्हणजे पर्याय 2. डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? तर तो आहे महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. त्यानंतर कोणी कोणास हसू नये वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? आणि अधोरेखन आहे कोणी कोणास, तर तो सर्वनामाचा प्रकार असेल अनिश्चित. पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? तर गुणविशेषणाचे उदाहरण आहे काळा कुत्रा. सारे बळ एकटवून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. सारे बळ एकटवून त्याने आकाशात झेप घेतली, तर तो साधा भूतकाळ. आई म्हणाली इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो या वाक्यात किती विरामचिन्ह आली आहेत? तर 4 विरामचिन्ह आलेली आहेत. पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखायचा आहे, तर तो शब्द आहे झुपकेदार. पतीचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे, तर पतीचा समानार्थी शब्द आहे भारता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 46 ते 49 तुम्हाला कवितेवर आधारित प्रश्न विचारले आहेत. तर त्यामध्ये क्वेश्चन क्रमांक 46चं उत्तर आहे पर्याय 3 अंधार पडू लागल्यावर. क्वेश्चन क्रमांक 47चं उत्तर आहे पर्याय 1 रानात. क्वेश्चन क्रमांक 48चं उत्तर आहे पर्याय 2 उन्हाळ. आणि क्वेश्चन क्रमांक 49चं उत्तर आहे पर्याय 4 कळपाची. त्यानंतर पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द आहे चालीरीती, जो पर्याय 3 मधला शब्द आहे तो. 51 प्रश्न आहे. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द, तर गटात न बसणारा आहे डौलदारपणा. कारण बघा घमेंड, गर्व आणि अहंता हे सारखे आहेत, हा वेगळा आहे. कोणालाही कळू न देता शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा. कोणालाही कळू न देता हा शब्द समूह आहे, तर त्याला म्हणतात बिनबोभाट. बँकेतील हिशेबात गडबड झाल्याने मॅनेजरला कळाल्याने तेथील दुकानदाराने डॅश डॅश योग्य वाक्प्रचार वापरायचा आहे. बघा काय म्हणते ते, बँकेतील हिशोबात गडबड झाल्याने मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने, तर तेथील कारकुनाने तोंड काळे करणे असा तिथं ते बरोबर परफेक्ट येईल, म्हणजे पर्याय 3. ठीक आहे. तर नेक्स्ट, तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या या वाक्यातलं अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचं आहे? आणि अधोरेखन आहे पानावर, तर साहजिकच शब्दयोगी अव्यय. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाले त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर कमी गुण मिळालेत ना, तर मग आता चौकशी, अभिनंदन, कौटुंबिक आणि तक्रार, तर मग आता याला कौटुंबिकमध्ये येईल हे. 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 1998च्या, तर ते होते द म मिरासदार. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? मराठी भाषेतील आद्य चरित्रकार, तर ते आहेत माईम भट. त्यानंतर पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगी ग्रंथ, पोथी, पुस्तक, वही.
तर पुलिंगी आहे तो ग्रंथ. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1. केशवकुमार टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव काय? तर केशवकुमार म्हणजेच कोण? प्र के आत्रे. आणि शेवटचा प्रश्न आहे, कोणता कठोर वर्ण आहे? कठोर वर्ण आहे प, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर 2013 जो TET पेपर क्रमांक 1 झाला होता, या पेपरमधील मराठी व्याकरणाचे प्रश्न वाचूयात. प्रश्न क्रमांक 31 ते 34 पॅसेजवरती आहेत. क्वेश्चन बघूयात. 31 नंबर, भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे? उपमा दिली आहे बघा, समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? तर फ्रान्स. जर्मन पंडितांचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? तर संस्कृत. आपली भाषा इतरांना शिकवावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? तर जर्मनी. महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे? विश्वास पाटील. रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे, वाक्याचा काळ ओळखायचा आहे, तर तो रीतिभूतकाळ आहे. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? तर हे विद्यार्थी वाक्य आहे. विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर तो तत्सम प्रकारचा आहे. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले, तर हा भावकर्तरी प्रयोग आहे. म स ज स त त ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? तर हे शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे गण आहेत. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर दुर्जन हा शब्द गटात बसत नाही. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर मूड्स. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे, तर तो नाविन्य हा अशुद्ध आहे. पुढे दिले की जयंताने मध्येच विचारले, कॉमा आहे सिंगल कॉमा, कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्ह आले आहेत? तर 3 विरामचिन्ह आले आहेत. पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. अश्व. तर शाखा मृग हा समानार्थी शब्द नाही. पुढे कविता आहे 46 ते 49. प्रश्न आपण एकत्रच करून घेतलेत. 46 आहे, शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? तर शेतात कष्ट करतो. शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपते? तर शेतकऱ्याचे. कवितेतील मोत्याचा मळा या शब्दाला समर्पक अर्थ काय? तर शेतातील पीक. कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शकाचे रत्नाचे नाव आले आहे? तर पाचू. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर मवाळ. पुढील म्हणणं पूर्ण करा. पदरी पडले झोंड, हसून केले गोड. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? असं आपल्याला विचारलं आहे. तर बहुव्रीही समास. पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधायचे आहे, तर ते स्वतंत्र हे आहे. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? तर ते दृष्टांत अलंकारावर पडतात. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे, तर तो क्लास हा आहे. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखायचा आहे, तर फोटो हा आहे. पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? मुलांनी आज्ञा पाळावी, तर तृतीया अनेकवचनी. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तर ते व्यावसायिक पत्रलेखनाचा प्रकार आहे. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? तर च हे कठोर व्यंजन आहे. पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे?
शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली? तर 2 नामामध्ये बदल झालेला आहे. हा TET पेपर क्रमांक 1 2013चा शेवटचा प्रश्न होता. आता आपण TET पेपर क्रमांक 2 TET पेपर क्रमांक 2 2021 चे प्रश्न पाहणार आहोत. आपण पूर्ण 14च्या 14 पेपरचं डिटेल स्पष्टीकरण करणारे व्हिडिओ आपल्या चॅनलला अगोदरच अपलोड केले आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळून जाईल. आता आपण 2021ला आलेले प्रश्न पाहूयात. पेपर क्रमांक 2चे प्रश्न पहिला आहे आपला, शिखांचा ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? तर संत नामदेव. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे, उद्गार चिन्ह द्यावे? य य य य हे गण असणारे वृत्त कोणते? तर भुजंग प्रयात हे वृत्त आहे. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो. विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? तर अद्भुत या रसाचा स्थायी भाव आहे. माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? तर माती कसदार. मधु लाडू खात असे या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे, तर तो रीती भूतकाळ आहे. पररूप संधीचे उदाहरण ओळखायचे आहे, तर नुमजे हे पररूप संधीचे उदाहरण आहे. तत्पुरुष समासातील शब्द ओळखा, तर तत्पुरुष समासामध्ये गैरहजर आणि भवसागर असे दोनही शब्द आहेत. पुढे आहे अनुराग या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर प्रेम. विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती? तर विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी आहे सुलभ, सोपे. अचूक शब्द ओळखायचा आहे, तर आदरणीय हा शब्द अचूक आहे. दिलेली म्हण पूर्ण करायची आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, पर्याय 4. सम्राट सिंह या नाटकाचे लेखक प्र के अत्रे. सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? तर ग्रेस. संबोधनयुक्त शब्दरूप ओळखायचा आहे, तर देवतांनो. पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे, वाक्यप्रकार ओळखायचा आहे, तर तो आहे मिश्र वाक्य. भरधाव या शब्दातील उपसर्ग आपल्याला ओळखायचा आहे, तर तो आहे भर. आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? तर तीर्थरूप. मराठी वर्णातील आहा यांना काय म्हणतात? यांना स्वरादी असं म्हणतात. भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु गुरुक्रम ओळखा, तर तो आहे गुरु लघु लघु, पर्याय 1. पुढे उत्तर आहे 22 ते 24 मध्ये. दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? तर शिकण्याची आवड. गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा मिळाला? तर सुशेगाद. इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता? ला दोल्चे व्हिता. वाऱ्यावर सोडणे म्हणजेच ओवाळून टाकणे. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तर पृथक्करण, पर्याय 1. स ला ते स ला नाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर द्वितीय आणि चतुर्थी. वचनानुसार अचूक नसलेली जोडी, तर भाषण भाषण हे चूक आहे, भाषण भाषणे असं पाहिजे. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? तर तो भावे प्रयोग आहे. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? तर लावणी या प्रकारातील आहे. दोन 2020 मध्ये झालेला जो TET पेपर क्रमांक 2 आहे, त्या पेपरमधील मराठी व्याकरणाचे प्रश्नांचं वाचन करूयात.
प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य य य य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणं आहेत? तर ही भुजंगप्रयाची लक्षणं आहेत. शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? तर श्लेष हा शब्दालंकार आहे. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर निघृण हा अचूक शब्द आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? तर ही ययाती ही कादंबरी या साहित्य प्रकारामध्ये येते. प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे? तर आत्मवृत्तात्मक निबंध प्रकारामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर होतो. तो म्हणतो मी येईन या वाक्यात किती विरामचिन्ह आहेत? तर या वाक्यामध्ये 3 विरामचिन्ह आहेत. पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते? तर साजेसा हे पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण. अव्ययी भाव समासातील शब्द कोणता? तर गैरहजर. छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, फुफाट्याच्या वाहना पायामधुनी घालती, दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे. संदर्भीय काव्यपंक्तीत कोणता रस आहे? तर करुण रस आहे. फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? तर फमू शिंदे. प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावांनी कविता लिहिल्या? तर केशव कुमार या टोपण नावाने प्र के अत्रेंनी कविता लिहिल्या. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? तर कठोर व्यंजन आहे ठ. सव्यय अव्यय मिळून शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? तर 8. लिंग विचारान्वये चुकीची जोडी कोणती आहे? तर नाला ओढा. वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर विहीर. खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती? तर प्रत्ययरहित विभक्ती आहे प्रथमा. विजोड शब्द जोडी ओळखा. विजोड शब्द जोडी ओळखा. घर उमरा, फुल ताटवा, पाऊल वाटा, घोडा गोठा. तर घोडा गोठा. इथं घोडा तबेला असं पाहिजे होतं. नेक्स्ट, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा असं विचारले. विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा. तर जवळपास, तर हे दूर पाहिजे होतं. रूप स्वरूप, रूप विद्रूप पाहिजे. सुपुत्र कुपुत्र हे मात्र अचूक झालं विरुद्धार्थी. ठीक आहे. त्यानंतर पळसाला पाने 3च, मनीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली मन याच्यासारखीच मन. तर घरोघरी मातीच्या चुली. आधी जन्मलेला या शब्द समूहदर्शक शब्दांकरिता अचूक शब्द कोणता आहे? अनुज सुत द्विज अग्रज. तर आधी जन्मलेला म्हणजे अग्रज. एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? तर त्याला म्हणतात विधेय. तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील. वाक्प्रचार ओळखा. वाक्यप्रकार ओळखा. कोणतं प्रकारचं वाक्य असं विचारलं आहे? तर ते केवल वाक्य आहे, म्हणजे पर्याय 2. कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असते आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो? तर तो कर्मणीमध्ये. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको ही अनंत फंदींची रचना कोणत्या प्रकारातील आहे? तर ही लावणी प्रकारातील आहे. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सलीलचा समानार्थी शब्द आहे नीर, किंवा आपण त्याला पाणी म्हणतो. थंडी या नामासाठी योग्य विशेषण. तर थंडी कशी असते? तर गुलाबी असते. ठीक आहे. त्यानंतर मधु लाडू खात आहे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. खात
मधु लाडू खात असे ना, मग असे म्हणलं की रीती भूतकाळ. त्यानंतर तुम्हाला उतारा दिला आहे, उतार्यावर आधारित प्रश्न सोडवायचे येतं. प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आहे पर्याय 3 अनुभव घेणे. प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आहे पर्याय 4 बुद्धिवान व कल्पक मुलं. आणि 60चं उत्तर आहे हुशार मुलांच्या पालकांचे. ठीक आहे. तर आता आपण 2018मध्ये जो TET पेपर क्रमांक 1 झाला होता त्या पेपरचं वाचन करूयात. मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर तो आहे पूर्ण वर्तमान काळ. एकवचन अनेकवचनी योग्य जोडी ओळखायची आहे, एकवचन आणि अनेक वचनाची. तर ती आहे वाढपी वाढपी. वाट वाटे होत नाही, वाट वाटा पाहिजे होतं. जोडी जोडे होत नाही, तर जोडी जोडवा जोड्या असं पाहिजे होतं, जोड्या जोडी जोड्या. चूक चुका चुकी, तर तिथं चूक चुका असं पाहिजे. ते 2 काय ते योग्य आहे. पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. हकीकत वैभव पहाट आणि रहाट. ती हकीकत म्हणजे स्त्रीलिंगी, ते वैभव म्हणजे नपुसकलिंगी, ती पहाट म्हणजे स्त्रीलिंगी, तो रहाट. ठीक आहे. तर मग रहाट हा शब्द पुल्लिंगी आहे. चुकीच्या पद्धतीनं केलेलं सामान्य रूप ओळखायचं आहे. चुकीच्या पद्धतीनं, तर कृत्य कृत्य हे चुकीच्या पद्धतीनं केलेलं सामान्य रूप आहे. त्यानंतर आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखायची आहे. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे, त्याला म्हणू आपण गुरुची विद्या गुरुस फळाली, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर सव्यापसव्य करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ. सव्यापसव्य करणे म्हणजे यातायात करणे. उपसर्ग घटित शब्द ओळखायचा आहे. तर कुसंगती हा उपसर्ग घटित आहे. त्यानंतर प्रत्यय घटित शब्द ओळखायचा आहे. तर प्रत्यय घटित शब्द आहे दिमाखदार. काय हाहाकार माजवला भूकंपाने या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह पाहिजे? तर उद्गारवाचक पाहिजे. त्यानंतर माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही. तर या वाक्यातलं अधोरेखित शब्दाची विभक्ती आणि घरीला अधोरेखित आहे. घरी म्हणजे सप्तमी. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? विशेषण, विशेषनाम, सामान्य नाम, सर्वनाम आलेला नाही. ठीक आहे. ही जीवांची इतकी गर्दी आहे का रास्त, भरती मूर्खांचीच होत ना, एक तूच होसी जास्त या काव्यपंक्तीत पुढीलपैकी कोणता रस आढळतो? तर हास्यरस. त्यानंतर उतारा दिला आहे, उतार्यावर आधारित प्रश्न येतं. प्रश्न क्रमांक 43चं उत्तर आहे इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखवण्याची संधी, म्हणजे पर्याय 3. 44चं उत्तर आहे पर्याय 3. त्यानंतर 45चं उत्तर आहे पर्याय 4. त्यानंतर 46 हे समानार्थी शब्दाची योग्य जोडी. तर समानार्थी अंबू सलिल, पाण्याचे समानार्थी हे योग्य आहेत. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आगंतुक निमंत्रित. ठीक आहे. आगंतुक निमंत्रित ही बरोबर विरुद्ध अर्थ आहेत, कारण सुचिन्ह अचिन्ह काही मेळ लागत नाही. वामा म्हणजे श्री सुंदर आणि श्यामा म्हणजे काळी, म्हणजे ठीक आहे. तर योग्य जोडी असं तुम्हाला विचारलं होतं ना. ठीक आहे. तर योग्य जोडी हे समर संगरपण सारखंच होतं, म्हणून इथं पर्याय 1च बरोबर आहे. त्यानंतर बघा
पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव म्हटले तर संहिता हे त्यांच्या कविता संग्रहाचं नाव नाही. त्यानंतर लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायचा आहे तर तो आहे कुर्मा अवतार पर्याय 2 मधील. त्यानंतर तद्भव शब्द ओळखायचा आहे तर मयस हा तद्भव शब्द आहे. पुरुष नाटकाचे लेखक कोण आहेत तर जयंत दळवी. पुरुष नाटकाचे लेखक आहेत जयंत दळवी. शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर बहुव्रीही समास. जलावतरण संधीचा योग्य विग्रह करायचा आहे. ठीक आहे, जलावतरण जल प्लस अवतरण म्हणजे पर्याय 3. त्यानंतर दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत तर दमयंती स्वयंवर हे रघुनाथ पंडितांचं आहे. भाववाचक नसलेले नाम, भाववाचक नसलेले नाम तर ते आहे कार्य. तत्सम शब्द ओळखायचा आहे तर विरक्त हा तत्सम शब्द आहे. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कुणाचा आहे तर हा काव्यसंग्रह आहे नामदेव ढसाळांचा म्हणजे पर्याय 3. त्यानंतर उभयानवी नसलेलं अव्यय ओळखायचे तर वाह आणि विद्यार्थ नसलेलं वाक्य, विद्यार्थ नसलेलं वाक्य माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. आणि शेवटचं आहे वाक्य प्रश्न पुढील नावामधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा तर गबाळ हे आत्मकथनपर पुस्तक आहे. त्यानंतर आता आपण 2017 मध्ये जो TET पेपर क्रमांक झाला होता दुसरा त्यामधील मराठी व्याकरणाचे प्रश्न वाचूयात. खालीलपैकी अतिशय विकृत किंवा चीड भावनेतून कोणता रस निर्माण होतो तर रौद्र रस निर्माण होतो. आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते निरभ्र. मधु लाडू खात असे वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर तो रीती भूतकाळ आहे. मनु प्लस अंतर हा पोट शब्दापासून तयार होणारा अचूक जोड शब्द कोणता तर मनवंतर. कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध महत्त्वाचा मानला जातो तर बहुव्रीही समास ऑप्शन नंबर 4. तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर दिनमणी. विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती तर द्वेष मत्सर. अचूक शब्द ओळखायचा आहे तर आशीर्वाद पर्याय क्रमांक 3 हा अचूक आहे. मन पूर्ण करा नावडतीचे मीठ आळणी. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत तर कथासंग्रहाचे लेखक आहेत बाबूराव बागुल. प्रतिबंध करणे याचा वाक्प्रचार मज्जाव करणे. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता तर प्रित्यर्थ हा शब्द अचूक आहे. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत तर द्वितीया आणि चतुर्थी पर्याय 3. अनेकवचनी शब्द कोणता आहे तर वाटा हा शब्द अनेकवचनी आहे. वाट वाटा. वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंध प्रयोगने दाखवला जातो. शाहीर काव्यात प्रामुख्याने कोणत्या रचना प्रकार येतो पोवाडा लावणी. चुकीचे समीकरण ओळखायचे आहे तर संत नामदेव पसायदान हे चूक आहे पर्याय. दोन छोटी वाक्ये उभयान्वी अव्ययांनी जोडताना कोणता विरामचिन्हाचा वापर करतात तर अर्धविराम. मालिनी या वृत्तातील गण कोणते तर न न म य य. श्रीकृष्ण नवरा मीनवरी शिशुपाल नवरा मीनवरी यात कोणता अलंकार आहे तर हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय तर माणिक गोडघाटे. संबोधन युक्त रूप कोणते तर देवांनो हे संबोधन युक्त रूप आहे.
ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाक्यप्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर वाक्यप्रकार आहे की केवळ वाक्य आहे. अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. तर अनु हा उपसर्ग आहे. वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? तर तीर्थ स्वरूप. पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 गुरु लघु लघु. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत? 2. आता पुढे आपल्याला पॅसेजवरती प्रश्न आहेत. उतार्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे असा आपल्याला प्रश्न आहे. तर हुशार मुलांच्या पालकांचे. चव चाखणे याचा अर्थ अनुभव घेणे. आणि 2017 पेपर क्रमांक 2चा शेवटचा प्रश्न. राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे? तर बुद्धिमान व कल्पक मुलांचा. आता आपण 2016 पेपर क्रमांक 2च्या प्रश्नांवरती वाचन करूयात. याचे स्वतंत्र स्पष्टीकरणाचे 4ही पर्यायाच्या स्पष्टीकरणासहित व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा उपलब्ध आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा उपलब्ध आहेत. पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखायची आहे. तर मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर हे बरोबर आहे. पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही? तर निशांत. तृतीया तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखायचे आहे. तर विषयुक्त. अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकांचे नाव ओळखायचे आहे. तर अजब न्याय वर्तुळाचा. मनाने तरुण असलेल्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर तो रीतिवर्तमान काळ आहे. योग्य प्रकारे केलेले अनेकवचन आहेत. तर पेले. पूर्णा माईची लेकरे ही कादंबरी कुणी लिहिली आहे? तर गोनी दांडेकर यांनी लिहिली आहे. समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर बघा, मेध निरद ही जोडी चूक आहे. रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर रुकारचा विरुद्धार्थी शब्द आहे नकार, कारण रुकार म्हणजे संमती. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? तर कुसुमाग्रजांची आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. कोल्हापूरहून बंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. तर उत्तर आपल्याला इथे कोल्हापूरहून म्हणलं तर पंचमी आणि बंगलोरला म्हणलं तर द्वितीया असे दोनही उत्तर आहेत. स्त्रीलिंगी शब्द ओळखा असा प्रश्न आहे. तर स्त्रीलिंगी शब्द आहे घडवंची. ती घडवंची. गटात न बसणारं नाव ओळखा. तर मिलिंद बोकील हे गटात न बसणारं नाव आहे. धातुसाधित विशेषण ओळखायचं आहे. तर बघा, नासका चतुर एकटे आणि सुती. तर नासका हे धातुसाधित आहे. केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचा आपला असा प्रश्न आलाय. तर वाहवा हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. लेखन नियमानुसार अचूक शब्द. तर आपलं उत्तर आहे बघा विद्वत्तापूर्ण हे बरोबर आहे. पुढील शब्दांमधून संस्कृत उपसर्ग ओळखा. तर संस्कृत उपशब्द आहे परा. फारशी प्रत्यय ओळखायचा आहे. तर तो आहे दार. नंतर प्रश्न आहे की लांबलचक कंटाळवाणे भाषण ज्याला आपण एरंडाचे गुऱ्हाळ असं म्हणतो. पर्याय 3. कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण ओळखा. तर गरज सरो नि वैद्य मरो. झाडावरती चेंडू लटकती शेतामधून बॅटी. म्हणाल ते सारे होते उणे ना कोठे काही. या काव्यपंक्तीतून कोणता रस आहे? तर अद्भुत रस आहे. चालती पुढे तो काय ऐट आनंद. अग्नीचा ओहळ ओहळतो जणू मंद. यातून कोणता अलंकार? तर उत्प्रेक्ष अलंकार आहे. पुढील वाक्यातून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखायचे आहे. तर काय कमालीची बेपर्वाई दाखवतात लोक. यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असल्यामुळे ते उत्तर बरोबर येणार आहे. पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही? तर अकर्मक कर्मणी, कारण की कर्म असल्याशिवाय कर्मणी होणारच नाही.
चुकीच्या पद्धतीने केले सामान्य रूप तर जहरी. पुढे भाववाचक नाम ओळखायचं आहे तर भाववाचक नाम आहे शूर, लालित्य, चपळ आणि आदित्य. तर यामध्ये लालित्य हे भाववाचक नाम आहे. बहुधा आपला एक प्रश्न राहिला आहे. बरोबर. सामान्य नाम नसलेला शब्द ओळखायचा आहे तर ते आहे सुवर्णा. आता 58 ते 60 हे पॅसेजवर आधारित आहे. महात्मा फुले यांचा महाराष्ट्र या शब्दातून लेखकाला काय सुचवायचे आहे तर पुरोगामित्व. यावरून हा प्रश्न डॅश डॅश सत्ताधारी वृत्ती स्पष्ट होते तर उपरोध. आणि शेवटचा प्रश्न आहे भीषण म्हणजे काय तर भयंकर. पुढे पाहूयात आपण. 2014 मध्ये जो पेपर क्रमांक 2 झाला होता TETचा, त्यामधील मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहूयात. पुढील शब्दामधून अनेक वचनी शब्द ओळखा. तर शब्द निरोप, मार्ग आणि वाटा. तर वाटा हा अनेक वचनी आहे. पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंगी पुल्लिंगीची चुकीची जोडी ओळखायची आहे. तर गाडागाडी, मादामादी तर चुकीचे आहे. मादामादी तर नर मादी असं पाहिजे. त्यानंतर कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात तर प्रथमेला प्रत्यय नसतो. तो साधू या देवळातच मुक्कामास असतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर असतो म्हणले की आपल्याला माहिती आहे रीती वर्तमान काळ. तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता तर भावे प्रयोग. पुढील वाक्यामधून विद्यार्थी वाक्य ओळखायचे. मनपूर्वक विद्यार्थी वाक्य. तर यामध्ये मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा हे विद्यार्थी वाक्य. ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तर रस ओळखा असं विचारले तर करुण रस यामध्ये आहे. पिवळे तांबूस ऊन कोवळे, पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे, वाहुनिया दूर. तर उत्प्रेक्षा अलंकारे. आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा अर्थ ओळखा. तर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. हळद लागणे या वाक्प्रचाराचा अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. तर हळद लागणे म्हणजे 2चे 4 हात होणे, त्याला आपण लग्न होणे असं म्हणतो. म्हणजे पर्याय 1. पुढील शब्दात मराठी उपसर्ग ओळखा. तर मराठी उपसर्ग आहे पड. कोणता शब्द प्रत्यय घटित आहे. प्रत्यय घटित शब्द. तर प्रत्यय घटित शब्द आहे तुलना. अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द. तर अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रव. आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आमंत्रितचा विरुद्धार्थी आहे आगंतुक. त्यानंतर चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप ओळखा. तर दरवाजा, दरवाजा हे चुकीच्या प्रकारानं केलेलं सामान्य रूप आहे. द्य गोचर या संधीचा योग्य विग्रह. तर तो होईल दृक प्लस गोचर. अव्ययी भाव समासाचं उदाहरण ओळखायचं आहे. तर गैरशिस्त हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. पुढील शब्दामधून दर्शक सर्वनाम ओळखायचं आहे. तर दर्शक सर्वनाम म्हणजे हा, हे दर्शक सर्वनाम आहे. पुढील शब्दामधून विशेषण नसलेला शब्द ओळखा. तर आवाका, ठीक आहे, हे नाम आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. सालवाले, कारण दुखावले, कळवला आणि बसवले, ठीक आहे. तर सालवाले हे क्रियापद नाही म्हणजे पर्याय 1. पुढील क्रियापदामधून प्रायोजक क्रियापद ओळखायचं आहे. तर प्रायोजक
क्रियापद आहे देवविन. त्यानंतर पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायचा आहे. तर लेखन नियमानुसार अचूक शब्द आहे पर्याय 3 मधील ऋणानुबंध. पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचं नाव ओळखायचं आहे. तर रंगनाथ पठारे यांची प्रसिद्ध कादंबरी आहे ताम्रपट. आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे? तर हे एक आत्मकथन आहे. ठीक आहे, हे आत्मकथन आहे. सुमिता देशपांडे यांचं आत्मकथन आहे. त्यानंतर गटात न बसणारा पद ओळखायचे. तर यापैकी गटात न बसणारं पद आहे अमेरिका. त्यानंतर रक्तपुष्प प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? तर महेश एलकुंचवार. उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे? तर ठाणे येथे झालेल्या. त्यानंतर तुम्हाला उतार्यावर आधारित प्रश्न विचारले तर प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आहे परावलंबी. प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आहे औदार्य आणि प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे समतोल. त्यानंतर 2013मध्ये जो झालेला पेपर क्रमांक 2 आहे, या पेपरमधील मराठी व्याकरणाचे प्रश्न वाचूयात. ज्या विद्यार्थ्यांना या प्रत्येक इयरचं विश्लेषण ऐकायचं आहे 4ही पर्यायासहित, तर ते विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पेपर क्रमांक 1चे 7 व्हिडिओ 7 वर्षाचे आणि पेपर क्रमांक 2चे 7 व्हिडिओ 7 वर्षाचे बघू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाटेट एक्झाम, इथंसुद्धा ते तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही म्हटलं आहे? तर संपूर्ण बाळकराम. त्यानंतर पुढील समीक्षात्मक पुस्तकाच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचं पुस्तक ओळखायचं आहे. तर ते आहे धार आणि काठ. त्यानंतर पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? तर सुविचार प्रकाशन मंडळ, ते पुण्याचं आहे. पुढीलपैकी लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण होते? तर गंगाधर गाडगीळ. त्यानंतर योग्य जोडी ओळखायची आहे. श्रीनिवास विनायक कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ. ठीक आहे, हेच योग्य आहे, कारण राम गणेश गडकरी सुदाम्याचे पोहे, तर हे रॉंग आहे. सुदाम्याचे पोहे कोलटकरांचे, श्रीपाद कृष्ण कोलटकर. चिंतामण कोलटकर आणखी एक चिमणराव, तर हे चिवी जोशीचे आणखी एक चिमणराव. आणि बनगरवाडी हे व्यंकटेश मांडगुळकरांची कादंबरी आहे, म्हणून पहिलंच उत्तर बरोबर आहे. त्यानंतर तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा. तर या वाक्यातील तेच तुमचं लक्ष वेधून घेईल, भविष्यकाळ घेईल म्हटल्यानंतर काय होईल? भविष्यकाळ. त्यानंतर वाच्य प्लस अर्थ, तर योग्य रीतीने केलेली संधी, तर ते आहे वाच्यार्थ, म्हणजे पहिला पर्याय. पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव? तर पानसाप म्हणजे त्याला सप्तमी तत्पुरुष. समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे. मद्य अपेय. ठीक आहे, मद्य अपेय. कारण वर्ण, कर्ण, मर्म, धर्म, अंगीकृत, अविकृत हे काही नाही, परंतु पहिलं उत्तर बरोबर आहे. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तर विरुद्धार्थी शब्द आहे अव्यय, पर्याय 2. गटात न बसणारा शब्द, तर तो आहे पाणी. गटात न बसणारा शब्द परत एकदा रिपीट केलं त्यांनी, तर तो आहे पुरुष. पुरुष. त्यानंतर उपसर्ग घटित शब्द
तर विशेष प्रत्यय घटित शब्द चराऊ हा प्रत्यय घटित आहे. चुकीच्या पद्धतीनं केलेलं अनेक वचन, तर चुकीच्या पद्धतीनं तोंडले तोंडल्या हे चुकीच्या पद्धतीने, कारण तोंडले तोडली असं पाहिजे होतं, तोंडली. भिन्नलिंगी जोडी, भिन्नलिंगी जोडी ओळखायची आहे. काया पगडी, शरीर देह, आकाश गगन, प्रकाश उजेड, तर ते शरीर आणि तो देह म्हणजे हेच भिन्नलिंगी आहे. चुकीच्या पद्धतीनं केलेलं सामान्य रूप ओळखायचं आहे. तर चुकीच्या पद्धतीनं बघा, नवरा नवऱ्या, बायको बायको, बरोबर आहे. मूल मुला, अपत्य अपत्ये, ठीक आहे. अपत्य अपत्ये, तर म्हणजे हेच चुकीचं आहे, ठीक आहे. इथं अपत्या पाहिजे होतं ना, म्हणजे पर्याय 4च चुकीचं आहे. त्यानंतर बघा, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला जाऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? तर याच्यात भाववाचक नाम आलेलं नाही, विशेष नाम, सर्वनाम, सामान्य नाम येऊन गेले. त्यानंतर भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखायचं आहे. भाववाचक नामाचं चुकीचं रूप तर ते आहे वैविध्यता. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जात असतो. या वाक्यातला प्रयोग ओळखा, ठीक आहे. तर या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी. ए रे कुत्र्या खा माझा पाय, या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर आपणाहून संकट ओढवून घेणे. चालत्या गाड्याला खीळ घालणे, या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. तर चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखायचे, ठीक आहे. किती लोचट आहे हा माणूस, ठीक आहे. तिथं उद्गारवाचक पाहिजे होतं म्हणून तेच उत्तर आहे. त्यानंतर अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत, या वाक्यातील लेखन नियमानुसार किती चुका आहेत? तर इथं 5 चुका आहेत. विश्लेषणासाठी तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर येणाऱ्या TET एक्झामसाठी आपण टेस्ट सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला आमच्या किंवा टेलिग्राम चॅनल अपडेट्स आहेत, तिथं टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. कारण आम्ही या अगोदर 2013 ते 2021च्या अगोदर पेपरचं ॲनलाईज केल्या 7 वर्षाच्या, आणि त्यावर आधारित ही टेस्ट सिरीज आम्ही ती सेट केलेली आहे. त्यानंतर त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात, या वाक्यातील चूक शोधायची आहे, ठीक आहे. तर वडील लहानपणीच, तर तिथं चूक आहे पर्याय 4 मध्ये, वडील लहानपणीच. त्यानंतर तुम्हाला पर्याय उतारा दिलाय. तर प्रश्न क्रमांक 56, संकेत म्हणजे काय? तर ठराविक नियम. दंभ या शब्दाचा अर्थ निवडायचा आहे ढोंग. कुत्सितपणा व करंटेपणा, कोणता अर्थ व्यक्त करायचा आहे यावरून लेखकाला? तर कुचकेपणा व शूद्र नाकारतेपणा म्हणजे पर्याय 4 58चा. त्यानंतर प्रगल्भ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करायचा आहे? तर प्रौढ व समजूतदार. या मांडणीतून लेखकाची कशा तऱ्हेची भूमिका दिसून येते? तर सावधगिरीचा इशारा देण्याची. अशा पद्धतीनं आपण 2013 ते 2021 या वर्षात झालेल्या ज्या TET परीक्षा आहेत, TET पेपर क्रमांक 1 व TET पेपर क्रमांक 2, या दोन्ही पेपरमधील मराठी व्याकरणांच्या 420 प्रश्नांचं आपण वाचन केलं, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकेल. जे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा, कारण त्यांचा देखील फायदा होऊ शकतो. त्यांना येणाऱ्या एक्झामसाठी हे प्रश्न उपयुक्त ठरू शकतात. तुम्ही आम्हाला
सोशल मीडियावर इतर प्लॅटफॉर्मवर फॉलो करू शकता, जसं ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं आमचे पोल क्वेश्चन्स आणि महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही पाठवत असतो. व्हॉट्सअपला पण फॉलो करा, तिथं देखील आता आम्ही नवीन चॅनलद्वारे माहिती प्रोव्हाइड करत असतो. फेसबुक पेज, इन्स्टा इथं देखील आम्ही माहिती देत असतो. मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित तुम्हाला उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.